सो हॅलो ट्रेडर. आज आपण इथं ट्रेड घेतोय बाईंग साठी. मार्केटमध्ये काय झाले जरासं आपण बघूया. मार्केट एकतर गॅप अप ओपन होऊन सेलिंग मध्ये येत आहे. मार्केटने एक रिट्रेसमेंट दिली बाईंगची आणि परत मार्केट कंटिन्यू सेलिंग मध्ये येण्याचे ट्राय करते. आता निफ्टी 50 जर आपण बघितलं तर निफ्टी 50 गॅप डाऊन ओपन होऊन कंटिन्यू निगेटिव्ह आहे आणि हा प्रिव्हियस लो आहे की जो मार्केटनं ब्रेक केलाय. आता ह्याच्या खाली भरपूर जण जे रिटेलर आहेत यांनी सेलिंग करणार आहेत इथे. बट ज्यांना ज्यांना हा मोमेंटम पकडायला मिळत नाहीये निफ्टी 50चा, त्यांनी बँक निफ्टी त्यांना एका चांगल्या लेवलला मिळते सेलिंग करण्यासाठी. आणि त्यांचं म्हणणं असं असणार आहे सगळ्या रिटेलर्सचं की इथनं खाली रिट्रेसमेंट एक येऊ शकते, त्याच्या आधीच आपण इथं जर सेल केलं तर मार्केट खालच्या साईडला येस तोपर्यंत एक चांगला प्रॉफिट आपण बुक करू शकतो. त्या हिशोबाने सगळ्यांनी इथे इथे पोझिशन बनवलेली असणार. त्यांचा एसएल 800च्या आसपास अवेलेबल असणार. सो मार्केटमध्ये आपण इथे एक बाईंगची पोझिशन घेऊ शकतो. छोटासा एसएल, जास्त मोठा आपण एसएल देणार नाही. सो आपण इथं पोझिशन बनवतोय आता. सो जसं की मी तुम्हाला इथं म्हटलं, आपण इथे एक बाईंगची पोझिशन घेणार आहोत, घेतलेली आहे ऑलमोस्ट. आणि त्याचा आपण एसएल जो ठेवणार आहोत तो ऑलमोस्ट एक 75 किंवा येस अराउंड 75 पॉईंटचा आपण एसएल ठेवणार आहोत. जास्त मोठं टार्गेट नाही, अराउंड 100चं टार्गेट आपण इनिशियली ठेवू शकतो. मार्केटमध्ये एक्सपेक्टेड मुवमेंट हा आहे आपला. सो आपली जी स्ट्राईक प्राइस होती ती 51,500ची स्ट्राईक प्राइस होती. 51,500चा कॉल. समवेअर इथं कुठेतरी आपल्याला ती मिळाली असेल, आय डोंट नो. आपण बघूया. मार्केटमध्ये आपला जो एसएल आहे तो थोडासा मोठा राहील आणि ओके. सो बेसिकली आपला व्ह्यू मार्केटमध्ये बाईंगचा आहे. का बाईंगचा आहे ते पण आपण बघूया. आता डीप मध्ये आपण समजून घेऊया. सो मार्केटमध्ये आपण बाईंगला का बघतोय, देर आर मेनी मोर रिझन्स. पहिली गोष्ट, मार्केटनं ओपन होऊन एक 800चा रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली येते, निगेटिव्हिटी आहे. प्लस फर्स्ट कॅन्डल रेड आहे. मार्केटनं एक प्रिव्हियस जो डे क्लोजिंगचा सपोर्ट घेऊन मार्केटने एक रिट्रेसमेंट देऊन ती ब्रेक केली आहे. सो इथं रिटेल सेलर्स ऍक्टिव्हेट होतात अशा ठिकाणी. आणि रिटेल सेलर ऍक्टिव्हेट होण्यासाठी अजून एक बेनिफिशियल गोष्ट आहे निफ्टी 50ची, की ती गॅप डाऊन ओपन होऊन कंटिन्यू सेलिंग मध्ये आहे. आपण जसं की इथं बघू शकतोय निफ्टी 50 गॅप डाऊन ओपन होऊन कंटिन्यू सेलिंग मध्ये. सो अशा सेलिंग मध्ये, ब्रेकडाऊन मध्ये, कारण हा प्रिव्हियस डेचा म्हणजे प्रिव्हियस स्विंगचा पण हा लो ब्रेक करून खाली येत आहे. सो अशा सेलिंग मध्ये जास्त रिटेलर्स एंटर करत नाही, कोणी पोझिशन बनवायचं बघत नाही. आणि अशा ठिकाणी सगळेजण प्रेफर करतात, जर मार्केट वर मिळतंय, बँक निफ्टीमध्ये जर वरच्या साईडला मला सेलिंगची अपॉर्च्युनिटी मिळते, ते सगळेजण अशा ठिकाणी सेल करतात. भरपूर रिटेलर की इथपर्यंत जास्त पण, कारण बँक निफ्टीचा लो इथं आहे, ह्याच्या खाली आहे मार्केट आणि मार्केटने एक चांगली रिट्रेसमेंट. सो एक साधारण 700-800 पॉईंटचा मोमेंटम मार्केटमध्ये त्यांना बघायला मिळेल. या हेतून सगळे 1000 पॉईंटचा एक कॅप्चर करता येईल, अशा हेतून सगळेजण बसतात की इथं आपण पोझिशन बनवून बसूया. कुठं? सेलिंगला. आणि मार्केट आपल्याला एका चांगल्या लेवलला मिळते अशा आहे. सो म्हणून त्यांना कॅप्चर करण्यासाठी, आणि रिटेलर जास्त कुठे एंटर होणार, इथे एक 500ची लेवल आहे, इथे एक 500ची लेवल आहे आणि एक चांगला सपोर्ट पण आहे. अशा ठिकाणी रिटेलर जास्त ऍक्टिव्हेट होतो सेलिंग मध्ये. सो त्याला ट्रेड बनवण्यासाठी ही लेवल खूप क्रुशियल लेवल होती रिटेलरसाठी. आणि त्यानं ज्यावेळेस इथं पोझिशन घेतली, मी असं म्हणत नाही की मार्केट खाली जाऊ शकत नाही, मार्केट कुठेही जाऊ शकतंय. बट आपण एका चांगल्या रिट्रेसमेंट किंवा एका चांगल्या टार्गेटला आपण होल्ड करू शकतो. आय थिंक इझिली आपलं टार्गेट अचीव होऊ शकतं, कारण डायरेक्टली मार्केट असं प्राइस ऍक्शन करून खाली आलं तर अजून सेलर्स ऍक्टिव्हेट होतात. सो आपण ट्राय करूया जे आपण टार्गेट ठेवलेलं आहे ते अचीव करण्यासाठी.
आणि आपण एक शांत डोक्याने वेट करूया. आज आपण जास्त मोठा एसएल देणार नाही, बिकॉज मार्केटमध्ये कालचे 2-3 दिवस आपण आपण ट्रेड केलेले नाहीयेत. सो आपण क्विकली एक्झिट करण्याचं पण ट्राय करू मार्केटमध्ये. जास्त आपण होल्ड करणार नाही. रेड कॅन्डल जर आपल्याला दिसत असेल आणि त्याचा लो ब्रेक होत असेल असं कुठं आपल्याला जर दिसत असेल, तर आपण क्विकली मार्केटमधनं निघून जाऊ आणि जे काय आहे छोटासा प्रॉफिट तर छोटासा प्रॉफिट बुक करून शांत डोक्याने निघून जाऊ. नेक्स्ट अपॉर्च्युनिटी आपण फाइंड आउट करू, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. बट आपण जे काय आहे त्याचा आपण प्लॅन करू. मे जे काय होईल मी तुम्हाला अपडेट करतो. सो ॲज यू कॅन सी गाईज, आपण इथं आपला छोटासा जो काही ट्रेड होता त्याचा आपण इथं प्रॉफिट बुक केलेला आहे. कारण मार्केटमध्ये कधीही काही पण होऊ शकतं, या हेतून आपण थोडस लवकर एक्झिट केलं. बट नो वरी, मार्केटमध्ये आपला व्ह्यू बरोबर होता, जे आपण एक्सपेक्ट करत होतो. आता आपण होल्ड कसं करायचं हे हळूहळू आपण शिकू. बट आता सध्या आपल्याला बेसिक प्रॉफिट बुक करणं किंवा एक चांगले प्रॉफिट बुक करणं हे तेवढंच गरजेचं आहे. आणि ऍज यू कॅन सी ह्याच्यामध्ये पण एक साधारण आपल्याला अराउंड एक 60 एक्सेस पॉइंट आपल्याला मार्केटमध्ये कॅप्चर करायला मिळालेले आहेत. कुठे? ह्याच्यामध्ये कॉलमध्ये 51,500च्या कॉलमध्ये एक चांगलं आपल्याला मोमेंटम कॅप्चर, हे वरच जाणार होतं. बट मी एक निगेटिव्हिटीला सहन करणार नाही अशा हेतून मी क्विकली एक्झिट झालो. आय नो की मार्केट इथपर्यंत जाणार आहे 800च्या लेवल पर्यंत आणि इव्हन बाईंगला पण जाऊ शकतं. वाव, लुक ॲट दिस. बघू शकताय तुम्ही, एक साधारण आपल्याला एक अच्छा टार्गेट मिळू शकला असता आज मिनिमम. बट नो वरी, इट्स अ पार्ट ऑफ अ बिझनेस. आपण आपली पोझिशन होल्ड करणं किंवा एक शांत डोक्याने मार्केटमध्ये होल्ड राहणं हे कसं करता येईल ह्याला आपण इम्प्रूव्ह करूया. आपला आजचा तो मेन हेतूच तो आहे की आपण मार्केटमध्ये शांत डोक्याने थांबू कसं शकतो आणि स्वतःची अॅक्युरसी कशी वाढवू शकतो ह्याच्यावर आपण काम करणार आहोत. सो दॅट्स इट, डन फॉर द डे. मार्केटमध्ये आपण परत एकदा मी शेअर करतो की का ट्रेड घेण्यात आला आजचा. आता निफ्टी 50ला बघा, ह्याच्यामध्ये बघूनच सगळेजण काय करणार आहेत. मार्केट एक तर गॅप डाऊन आहे, लो ब्रेक केलाय, मार्केट सेलिंग मध्ये आहे. आणि ही तर बघा, इथे तुम्हाला एक ही गोष्ट जाणवेल, जर मार्केट इथं आलं, आणि ही लेवल ब्रेक केली तरी पण मार्केटमध्ये बाईंग होणार होतं. आणि जरी मार्केट इथनं फिरणार आहे तरी बाईंग होणार होतं. का बाईंग होणार होतं? मी असं का म्हणतोय की बाईंग होणार होतं? बिकॉज ऑफ मार्केट कधीही असं पडू शकत नाही. कारण जिथं रॅन्डम सेलर येतो त्यांना ट्रॅप करण्यासाठी मार्केटला कधी ना कधीतरी यांचा एसएल खाण्यासाठी वर यावं लागतं. आणि ही एक चांगली लेवल होती. का लेवल होती? जरा मी डीप मध्ये तुम्हाला समजवतो ही लेवल का चांगली होती, मला असं का वाटतंय. कारण इथं तुम्ही बघू शकताय एक स्विंग आहे. स्विंग आहे म्हणजे काय की एक ग्रीन कॅन्डल बनली आहे आणि ग्रीन कॅन्डलचा लो पण ब्रेक झालाय आणि एक चांगल्या लेवलला मुवमेंट पण केलाय, अशी मोठी कॅन्डल बनली आहे मार्केटमध्ये. सो अशा ठिकाणी रिटेलर पोझिशन बनवतो. हे रिटेलरला पकडायला जमत नाही, अशा ठिकाणी रिटेलर उतरतो. आणि ह्यालाच एक अजून एक गोष्ट बँक निफ्टी मध्ये आपल्याला एंटर करण्यासाठी कॉम्प्लिमेंट काय करते बघा. व्हॉट आय सेड की मार्केटमध्ये किती मस्त मोमेंटम आलाय बघा, किती मस्त मोमेंटम आला. ऑलमोस्ट इथं आपण आता टार्गेट बुक केलाय, बट ऑलमोस्ट आपण जर बघितलं तर 200 पॉईंटचा मोमेंटम बँक निफ्टी मध्ये आलाय. 200 पॉईंटचा एक सुंदर प्रॉफिट आज आपण बुक करू शकलो असतो. नो वरी, इट्स पार्ट ऑफ अ बिझनेस. रिग्रेट होतोच आपल्याला, प्रॉफिट मध्ये थांबायला शिकलं पाहिजे. बट दॅट्स इट. तर मी कुठे होतो की निफ्टी 50 मधनं जर बँक निफ्टी मध्ये आपण इथं आलो तर सगळ्यांना मार्केट इथं डिस्काउंट मध्ये मिळते. डिस्काउंट मध्ये मिळते म्हणजे काय की निफ्टी 50 मध्ये लो ब्रेक होऊन मार्केट खाली चालले आणि बँक निफ्टी जे मिळते ते हाय लेवलला मिळते आणि त्याचा लो इथं आहे. तर हा मुवमेंट सगळ्यांना मिळावा, कारण हे
इथं पण होणार आहे, बँक निफ्टी मध्ये पण होणार आहे, हे सगळ्यांना वाटत असतं की हे इथं पण होईल, इथं पण होईल. मग आपल्याला डिस्काउंट मध्ये मिळतंय आणि आपला एल छोटा बसतोय. 800च्या इथं एल ठेवून लोक बसणार, 800च्या इथं एल ठेवून लोक बसणार, सेलिंग करणार. सेलिंग का करणार? कारण मार्केट सेलिंग दाखवायले, बँक निफ्टी 50 सेलिंग दाखवते, बँक निफ्टी पण निगेटिव्ह दाखवते. का निगेटिव्ह दाखवते? फर्स्ट कॅन्डल रेड सपोर्ट घेतलाय कुठला, ह्याचा काय म्हणतात त्याला, डे क्लोजिंगचा सपोर्ट घेतलाय, वर गेले मार्केट, वर गेलं, रेजिस्टन्स घेऊन खाली आलं आणि डे लो ब्रेक केला विथ ग्रेट रेड कॅन्डल्स, ह्यूज रेड कॅन्डल्स. बेनिफिट रिटेलर ऍक्टिव्हेट झाला, जास्त रिटेलर. आता मी म्हणतोय की इथं एक साधारण 30% रिटेलर ऍक्टिव्हेट झाले असतील ही सेलिंग बघून, आणि त्यांनी पोझिशन पण बनवली असेल 30%. बट राहिलेले 70% रिटेलर कुठं आले? हे 500चा जो लेवल आहे, ही 500ची जी लेवल आहे ती ब्रेक झाल्या झाल्या, इथं आहे ती 500ची लेवल, ही ब्रेक झाल्या झाल्या लोकांनी इथं 70% लोक इथे एंटर झाले सेलिंग मध्ये. कोण? रिटेलर. आणि हा एक ट्रॅप होता. मार्केटने हे एल क्रिएट केले मॉर्निंगलाच, आणि मग त्यांना हंट करायला बाईंगचा मोमेंटम केलेला आहे. जसं की तुम्ही इथे क्लिअरली बघितलात, आणि आपलं जे अनालिसिस होतं ते बरोबर होतं, आणि आपण आज चांगला प्रॉफिट बुक केलेला आहे. सो दॅट्स इट. हे होतं आजचं आपलं अनालिसिस. थँक्यू सो मच.